नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या वर्षभरामध्ये बऱ्याचशा सरळ सेवेच्या माध्यमातून एक्झाम झाल्या. बऱ्याचशा एमपीएससी अंतर्गतल्या राज्यसेवेच्या कंबाईनच्या या वर्षासोडा पाठीमागच्या 2 वर्ष 3 वर्षापूर्वीच्या सुद्धा एक्झाम आहेत. या सगळ्यांचे रिझल्ट भिजतं घोंगडं अजून तसंच पडलेलं आहे. यामुळे जर मी थंबनेल तुम्हाला असं दिलंय की कसा होणार इतर विद्यार्थ्यांना फायदा, पण जर हे निकाल लवकर लागत नसतील तर बऱ्याच विद्यार्थ्यांना नुकसान सुद्धा होणार आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना नुकसान कसं होणार याबद्दल थोडक्यात माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो. काही विद्यार्थ्यांचे मला मेसेज, पण एक मेसेज तुम्हाला मी दाखवतो. एक विद्यार्थी आहे, हा भूकंपग्रस्त आणि प्रकल्पग्रस्त आहे. या विद्यार्थ्याचं जे सर्टिफिकेट आहे ना भूकंपग्रस्ताचं आणि प्रकल्पग्रस्ताचं, हे एकदाच वापरतायत. झालं का, हा विद्यार्थ्याचे काही एक्झामचे निकाल लागलेत, काही एक्झामचे निकाल अजून लागतच नाही. उदाहरणार्थ एखाद्या विद्यार्थ्याचं पीडब्ल्यूडीच्या अंतर्गत त्यांनी एक्झाम दिली होती, कदाचित तो जेई म्हणून सिलेक्ट होऊ शकतो, याची त्याला 100% शाश्वती आहे. पण त्याच्या अगोदर त्याचे निकाल लागले नगर परिषदचे, त्यानंतर इतर महानगरपालिकांचे किंवा नगर परिषद महानगरपालिका तलाठीचे, हे पण रिझल्ट लागलेत, काही पेंडिंग काही वेटिंग नाही. सो ह्या विद्यार्थ्याची मानसिकता अशी आहे, जर म्हणजे ह्या तुम्हाला माहिती असेल की ह्या विद्यार्थ्यांसाठी त्यांनी जर एखादं पद घेतलं, त्यांना जर नियुक्ती मिळाली तर त्यांना हे सर्टिफिकेट पुढच्या पदासाठी वापरता येत नाही. मग यांची अडचण आहे, ते पद घेऊन त्यांनी जर त्याला रिझाईन जरी केलं तर सुद्धा परत त्याला हे सर्टिफिकेट वापरता येत नाही. मग त्यांची अडचण आहे. आता ही झाली ह्या स्पेसिफिक लोकांसाठीची अडचण, हे मी सगळं इथं मांडलेलं आहे. त्याचप्रमाणे इतर विद्यार्थ्यांची पण अडचण आहे. बघा, ज्या सरळ सेवेच्या एक्झाम झाल्या, ह्या सगळ्या एक्झाम मध्ये बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहेत. आता फॉर एक्झाम्पल एक एक्झाम मी तुमच्या समोर घेतो. फॉर एक्झाम्पल तलाठी, जी सगळ्यांना परिचित अशी आहे. तलाठीमध्ये एखाद्या विद्यार्थी ज्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरला होता ना, त्या जिल्ह्यामध्ये इतर ठिकाणी सुद्धा त्यांनी फॉर्म भरला होता, इतर ठिकाणी पण. त्याचप्रमाणे इतर ज्या एक्झाम आहे म्हणजे महानगरपालिका, नगर परिषद, झेडपी, त्या ठिकाणी सुद्धा या विद्यार्थ्याने फॉर्म भरला होता. बरं, त्याने एका पोस्टसाठी नाही, असंख्य पोस्टसाठी फॉर्म भरून ठेवले होते. मग मला सांगा, जे हुशार विद्यार्थी सगळ्याच एक्झामला त्यांनी जर फॉर्म भरले असतील तर सर्वच ठिकाणी तेच टॉपर का येणार आहे? कारण ते हुशारच असतील तर येणार टॉपर. आणि झालं काय, मग ह्या टॉपर विद्यार्थ्यांनी कोणती पोस्ट घ्यायची यासाठी 4-5 पोस्ट वेटिंगवर ठेवल्या. म्हणजे बघू, सगळ्याच ठिकाणी डीबीला गेले, सगळ्याच ठिकाणच्या नियुक्ती पण ते सध्या घेण्याच्या तयारीत आहे, ज्या की अजून पेंडिंग पण आहे. म्हणजे जर निकाल सगळेच लागले तर हे विद्यार्थी जे असतील टॉपर, ते कुठेतरी एकाच ठिकाणी जाणार आहे, बाकी ठिकाणी नियुक्ती होणार नाहीये. पण झालं काय, त्यांचे 1-2 रिझल्ट लागले किंवा एखादा रिझल्ट लागला, त्यांनी घेऊन ठेवले. बाकीच्या ठिकाणी पण निवड यादी त्यांची लागून गेलेली आहे किंवा बाकीच्या ठिकाणी पण त्यांची निवड यादी लागू शकते. म्हणजे होणार काय, त्यांच्या खालोखाल जे सेकंड मेरिटला आहेत त्या विद्यार्थ्यांवरती काही प्रमाणात काय म्हणूया, अन्याय म्हणूया, त्यांना पोस्ट मिळणारच. पण होतं काय, याच्यामध्ये घोडेबाजार खूप होतो, याच्यामध्ये भ्रष्टाचाराला वाव खूप मिळतो, याच्यामध्ये विद्यार्थी ऑप्टिंग आउट लवकर करत नाही. याच्यामध्ये जे वेटिंगला विद्यार्थी ते विचार करतात की अरे तेच शोधताय खरं. म्हणजे काही विद्यार्थी, सर हा एकच विद्यार्थी 4 एक्झाम मध्ये क्वालिफाईड झालेला आहे, सर याने जर रिझाईन केलं, ऑप्टिंग आउट झाला, सर माझा नंबर लागेल का? यस, तुमचा लागेल, पण याने रिझाईन करायला पाहिजे ना. का हा का करत नाही? हा म्हणतो की सर माझं पीडब्ल्यूडीचा अजून जेईचा रिझल्ट बाकी आहे, ती पोस्ट चांगली माझी, पण ती जोपर्यंत रिझल्ट लागत नाही तोपर्यंत ही पोस्ट मी नाही सोडू शकत सर, मी ऑप्टिंग आउट नाही करू शकत, मी डीव्हीला पण जाणार. मग नंतर त्याला कळतं की सर्वसाधारण लिस्ट मध्ये नाव आहे, सिलेक्शन तर होणारच आहे, नियुक्ती एकतर येणारच आहे. तो म्हणतो काय, सर माझ्या हातात नियुक्ती पडू द्या, तेव्हा मी याचा विचार करेन. मग होतं काय, या दरम्यानच्या कालावधीमध्ये घोडेबाजारला खूप वाव मिळतो. आणि तुम्हाला माहिती, रिसेंटली तुम्ही न्यूज पण वाचले असेल, ह्या घटना घडताय बघा. सरकारी नोकरीसाठी घोडेबाजार, एमपीएससीने दिलेल्या ऑप्टिंग आउट पर्यायाचा होत आहे गैरवापर, पद सोडण्यासाठी पैशांची मागणी 10 लाखापर्यंत मागणी आहे. इथे बघा, शेवटचा दिवस असताना झाली पैशांची मागणी, 10 लाख रुपये मोजायची तयारी ठेवा, असा उमेदवारांकडून संदेश. पदासाठी गाडी हा कोडवड, म्हणजे काय चाललंय, कुठे चाललंय? सो मला असं वाटतं, निकाल जर वेळेत जर लागलेत ना, तर त्या संबंधित डिपार्टमेंटने सुद्धा त्या विद्यार्थ्याला सांगून टाकावे, तुला पटकन नियुक्ती घ्यायची असेल तर आम्हाला कळव, नसेल घ्यायची ते पण कळव. म्हणजे होतं काय, आता डिपार्टमेंट वेगवेगळे आहेत, त्यांना त्यांच्या डिपार्टमेंटशी घेणं, यांना यांच्या डिपार्टमेंटशी घेणं, पण त्यांना माहित नाही आहे की सगळ्या ठिकाणी विद्यार्थी वर्ग मात्र तोच आहे.
सो राहिलेल्या विद्यार्थ्यांना संधी मिळाली पाहिजे. सो मला असं वाटतं की या सरळ सेवेच्या एक्झाम मधून याच्यातनं काहीतरी मार्ग सरकारने, संबंधित डिपार्टमेंटने किंवा प्रशासनाने, जे प्रशासन ऍक्च्युअली प्रशासकीय अधिकारी चालवतात यांनी मार्ग काढायला हवा. यात आम्ही पण तुम्हाला सजेस्ट करू शकतो जितकं आम्हाला माहिती आहे, पण आमच्यापेक्षा तुम्ही खूप हुशार आणि मोठ्या पदावर बसलेले आहात. सो मला असं वाटतंय सगळ्यांनाच संधी मिळाली पाहिजे. सगळ्यांना एकच पोस्ट पाहिजे ना, मग एक कोणतरी पोस्ट द्यायची असेल त्याचे रिझल्ट पटापट लावले गेले पाहिजे. नाहीतर हा गोंधळ असाच राहणार आहे, असंच कंटिन्यू राहणार आहे. विद्यार्थी असेच टांगणीला लागणार आहे आणि ह्या स्पर्धा परीक्षा देऊन विद्यार्थ्यांचं खूप मोठं नुकसान होऊ शकतो. सो या व्हिडिओच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सांगतो मी, जे विद्यार्थी 4-4, 5-5 ठिकाणी सिलेक्ट असेल त्यांनी आपल्याला एकच पोस्ट घ्यायची, फायनल करावी. बाकी ठिकाणी ऑप्टिंग आउट किंवा सांगून द्यावं किंवा मेल करून द्यावं किंवा डीबीला जाऊ नये. दुसरा मुद्दा, काही विद्यार्थी खरंच असे पण आहे, सर मी पद घ्यायचं नाही, मला पण पुढचे निकाल लागत नाही, मी काय करू सर. त्याला माहिती आहे की सर सर्वसाधारण गुणवत्ता यादी लागली आहे, मी सिलेक्ट झालो दिसतो पण आहे, पण जोपर्यंत माझ्या हातात नियुक्ती मिळत नाही तलाठीचे रिझल्ट टांगणीवर लागले. काही विद्यार्थ्यांच्या कोर्टात केसेस झाल्यात. सो म्हणून मी सर आत्ताची हातातली पोस्ट कशी सोडू, मी ह्या 2 पोस्ट पैकी मी विचार करतो सर कोणती घेऊ, ज्याची नियुक्ती लवकर मिळेल ते मला मिळेल. सो ह्या प्रोसेस जर अशाच अडकल्या तर हे विद्यार्थी घेणार नाहीये आणि मग याचा फार मोठा फटका जे वेटिंगला विद्यार्थी आहे किंवा जे विद्यार्थी निवड यादीत यायला पाहिजे त्यांच्यावरती होणार आहे. सो आता ज्या डिपार्टमेंट आहे ज्यांनी एक्झाम ऑर्गनाईज केलाय त्यांना पण विनंती आहे, ज्या विद्यार्थ्यांची पोस्ट ऑलरेडी कुठेतरी निघाली त्यांनी नियुक्ती केली, बाकीच्या ठिकाणी त्यांनी न गेलेलं बरं. जर ही प्रोसेस पटकन झाली तर सगळ्यांनाच फायदा होणार आहे असं मला वाटतं. हा व्हिडिओ तुम्हाला मला जो मेसेज द्यायचा आहे तुमच्यापर्यंत पोहोचला असेल ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. बाकी अजून काही शंका असेल तर, अजून प्रश्न किंवा पुढचा व्हिडिओ कोणता असावा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तुर्तास थांबतो. धन्यवाद.